साठी टीम श्री गुरुदेव दत्त वावंजे संघाला। तर वावंजे संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पार्थ आणि हर्षद ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो। वावंजे संघाकडून 4 षटकाचा सामना आहे। दुपारच्या सत्राला मात्र सुरुवात झाली। दुपारच्या सत्रामधील पहिली लढत आपण पाहतो। पहिल्या फेरीतील चौथी लढत आपण पाहायला मिळते। यस, आमचे रायगड पनवेल तालुक्यातील विहगर गावातील बेस्ट अपडेटर जर पीपी आमचे प्रशांत फडके आले असतील, त्यांना विनंती असेल व्यासपीठावरती यावं। मित्रांनो, स्पर्धा कुणाची असू द्या, जर लाईव्ह नसेल ते जर तिथे अवेलेबल असतील तर त्या स्पर्धेचे अपडेट नेहमी पोहोचवत असतात। आणि जरी स्पर्धा लाईव्ह असली, काहीकांना माहिती नसतो स्पर्धा आहे की नाही, तरी ते त्यांच्यापर्यंत लाईव्ह अपडेट पोहोचण्याचं काम करतात। असे आमचे बेस्ट अपडेटर पीपी यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं। माही असतील आमचे सहर्ष स्वागत। त्याच्यानंतर विलास फडके साहेब यांची आपण जिल्हा परिषद ट्रॉफी देखील विगरला पाहतो। सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि दोन्ही टीमला शुभेच्छा। वेलकम बॅक। गोलंदाज तयार। सनील फडके गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय। वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन पहिल्या चेंडूवर धाव संख्येचा श्री गणेशा, धाव संख्या 1 या आकड्यावर आपण पाहतो। 4 षटकाचा सामना खेळवला जाईल। साई स्टार विगर विपक्ष श्री गुरुदेव दत्त वावंजे या दरम्यान ही लढत पाहतोय। दुपारच्या सत्राला मात्र सुरुवात होते। सनसेट पूर्ण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। पूर्णपणे पहिल्या फेरीतील चौथी लढत मागील मॅच देखील पाहिले 1 धावेने परास्त व्हावं लागलं। तर हनुमान लहू पाटील यांच्या वतीने स्पर्धेसाठी 1000 रुपये आणि हनुमान गोविंद पाटील साहेब यांच्या वतीने स्पर्धेसाठी 1000 रुपयाची देणगी आणि अंकुशभाई पाटील यांच्या वतीने स्पर्धेसाठी आम्हाला 500 रुपयाची देणगी या ठिकाणी लाभले। आणि संजय दादा पाटील यांच्या वतीने त्यांचा लकी नंबर 2222 रुपयाची देणगी आम्हाला या स्पर्धेसाठी देण्यात आली आहे। त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आणि सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो। सनील फडके पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर। इथे पहा हुक करण्याचा प्रयत्न होता, ऑफस्टिकला शपल होऊन फाईन लेग रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क जुळला नाही, त्यामुळे डॉट चेंडूची सांगता इथं पाहायला मिळते। गोलंदाज सनील फडके आतापर्यंत 3 चेंडू नक्कीच हाताळलेत आणि 1 धाव फक्त आणि फक्त पाहायला मिळते टीम वावंजे संघाकडून। गोलंदाज सनील फडके पुन्हा एकदा तयार। इथे पहा पुन्हा एकदा मोठा फटका लगवायचा होता, पंचांचा इशारा येतोय, बॅटचा अंदरुणी हिस्सा आणि पहिल्या विकेटचं पतन, पहिला करारा झटका टीम वावंजे संघाला। फलंदाज हर्षदला गोल्डन डकचा शिकार होऊन माघारी परतावं लागलं। आता ओमकार इनॅक्ट क्रमांक 3ऱ्या क्रमांकावर आलेला खेळाडू। 4 चेंडू अद्याप झालेले, चांगली गोलंदाजी मी म्हणेन, पॉवर प्लेचं दमदार षटक हाताळतोय तो म्हणजे सनील फडके। चांगली गोलंदाजी करत असताना 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत, 1 धाव देऊन 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये। ओमकार कशा प्रकारे खेळ सादर करेल हे देखील पाहणं गरजेचं। श्री गुरुदेव दत्त वावंजे संघाला थोडंसं बॅकफुटला आपण पाहतो। गोलंदाज तयार। इथे पहा ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू बराच काल हवे, झेलची नामी संधी, दीपक तिथे तैनात आणि इथे पहा दुसऱ्या विकेटचं पतन, लगातारचा दुसरा दे धक्का टीम श्री गुरुदेव दत्त वावंजे संघाला। ओमकार बॅक टू द डगआउट। होऊन माघारी परतलाय ओमकार। मोठा फटका लगवायचा होता, ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बराच काल हवेत, एलिव्हेशन कमी आणि इथे पहा सोपा झेल घेतला दीपकच्या माध्यमातून, चांगला झेल घेतलाय। आता मात्र थोडासा बॅकफुटला जाताना आपण संघ पाहतोय टीम वावंजे संघ। 2 गडी बाद 1 धाव, अतिशय दमदार कामगिरी राहिली ती सनील फडकेची। गोलंदाज पुन्हा एकदा सनील फडके तयार। साई स्टार विघर संघाचा ट्रम्प कार्ड म्हटलं तरी वावं ठरणार नाही, कारण की अतिशय दमदार ऑलराऊंडर ची भूमिका बजावत असताना सनील फडके आपण पाहतो। राईट आर्म ओव्हर द विकेट। गोलंदाज पुन्हा एकदा तयार। इथे पहा पुन्हा एकदा मोठा फटका लगवायचा होता, थायपॅडला चेंडू लागून सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, पंचांचा इशारा येतोय, षटक समाप्तीचा। 1 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा
फक्त आणि फक्त 1 आणि 2 गडी बाद असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. आतमध्ये संघाचा कर्णधार दीपक फडके गोलंदाजी मार्कवर सज्जला. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी नेहमीच पाहायला मिळते. दमदार कामगिरी ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये जबरदस्त कामगिरी राहिली दीपकच्या माध्यमातून. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट टाकण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, विकेटची संधी आणि सचिन फडकेकडून पहा चुकी होते आणि चुकीला माफी नाही, त्यामुळे एक धाव सहजरित्या मिळते. अतिशय सोपा झेल होता, परंतु इथे मात्र झेल भूमीला दान केला जातोय. जीवनदान मिळते इथे. फलंदाज पार्थला त्याचा फायदा उचलेल का हे देखील पाहणं गरजेचं राहील. धाव फलकावर धावा 2 आणि 2 गडी बाद. दीपक फडके पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत पीच झाल्यानंतर चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न नेहमीच दीपकच्या माध्यमातून आपण पाहतो. इथे पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषा पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. लेग स्टिकला चेंडू टाकला होता, तसा मात्र अनिकेतने हेरलं त्या चेंडूला आणि दमदार प्रहार केला बा. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये षटकार लगवला जातोय. पुन्हा एकदा दीपक फडके गोलंदाजी मार्कवर तयार. मागील चेंडूवर झेल सुटला होता, त्यानंतर एक षटकार. इथे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये खेळलो तिथे तैनात आणि इथे पहा डॉट चेंडूचे सांगता होते. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न इथं केला जात होता. फलंदाज आपण पाहतो अनिकेतच्या माध्यमातून. एक षटकार जरूर अनिकेतच्या बॅटमधून आलाय. सरळ बॅटने धाव येत असताना रिव्हर्स अटेम्प्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा गोलंदाज दीपक फडके तयार असतील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे पहा पुन्हा एकदा मोठा फटका लागवायचा होता. पंचांचा इशारा आहे तो यस. मिडल स्टिकवर नक्कीच सापडलेत. फलंदाजाला इथं लेग बिफोर म्हणून बाद घोषित केलाय. फलंदाज बाद. आपण पाहतो आता कुणाल त्याची जागा भरून काढण्यासाठी नौका खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावर आलाय. वावंजे संघाची सुरुवात थोडीशी खरं तर खराब राहिली मी म्हणेल. पहिल्या षटकामध्ये फक्त एक धाव खर्च केली होती, त्यानंतर एक षटकार जरूर अनिकेतने लगवला, त्यानंतर लगेच लेग बिफोरचा शिकार झाला आणि त्याला देखील परतावं लागलं तंबूच्या आसऱ्याला. गोलंदाज दीपक फडके पुन्हा एकदा तयार. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अद्याप षटकातले 2 चेंडू शिल्लक. इथे पुन्हा एकदा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा तो यस इट इज अ फेअर डिलिव्हरी आणि इथे झेल मात्र पुन्हा एकदा सोडला जातोय सचिनच्या माध्यमातून, सनीलच्या माध्यमातून माफ करा. पुन्हा एकदा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. रिप्लेमध्ये आपण पाहू शकला. पुन्हा एकदा दीपक फडके तयार. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज. इथे पहा पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्नामध्ये लेग स्टिकला खरं तर चेंडू सोडून जातोय. पंचांचा इशारा तो यस इट इज अ वाईड कॉल. पंचाने लगेचच दंडित केलं. या चेंडूवर अवांतर धाव मिळेल. एका धावेने धाव फलक पुढे. टोटल धाव संख्या 9 या आकड्यावर 3 गडी बाद. दुसरा षटक प्रगतीपथावर आहे. अतिशय शांत पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. दुपारचं सत्र, दुपारच्या सत्रामधील आपण पहिली लढत पाहतोय. यानंतर लगातारचा पहा दुसरा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. पंचांचा इशारा आहे तो इट्स वाईड. दुसरा लगातारचा चेंडू अवांतर फेकला जातोय. एका अवांतर धावेने धाव फलक पुढे. धाव फलक डबल डिजिटमध्ये. धाव संख्या 10 या आकड्यावर. दीपकचा शेवटचा चेंडू असेल. 1 बॉल 1 स्ट्राइक. 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 1 बॉल
आता बा फुल टॉस होता, ऑन साईडला मारलाय. मिड विकेट रिजन मध्ये खेळाडू तिथे तैनात. आर्यनची इथं चांगली फिल्डिंग आपण पाहतो. हॅलो. तर सन्माननीय गणेश पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. तसेच समीरभाई खुटले आपलंही सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं. 2 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा वाबंजे संघ जाऊन पोहोचला आहे. 11-3 गडी बाद. पहिल्या फिरतील अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळेल. मोसारे विपक्ष गावदेवी खानाव संजू ही टीम. दोन्ही संघाच्या संघनायकाला पहिला पुकार असेल. आपण आला असाल तर रिपोर्टिंग करून घ्यायचे. इनिंग ब्रेक नंतर लगेचच टॉस केला जाईल. जर उपस्थित कर्णधार नसेल तर लगेचच पॅनलाइज केलं जाईल. याच्याकडे लक्ष असू द्या. जर खानाव संघ उपस्थित असेल आणि मोसारे संघ देखील उपस्थित असेल तर यावं आपण. लगेच इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. तिसरा षटक प्रगतीपथावर आपण पाहतो. गोलंदाज राकेश. पहिल्या चेंडूवर हल्ला बॉल केला जातोय. उंची जास्त, लांबी कमी आणि विकेटचं पतन. सुरेख झेल, अतिशय दमदार झेल इथला घेतला जातोय आणि कुणाला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. संपल्यानंतर नाईट स्पर्धेला सुरुवात होते. तर येणाऱ्या 23 जानेवारी ते 27 जानेवारी अर्थातच हिंदू हृदय सम्राट यांच्या जयंतीनिमित्त आपण ती स्पर्धा करताना पाहू शकाल. 23 ते 27 जानेवारी डे नाईट फॉर्मॅट हिंदू हृदय सम्राट ट्रॉफी गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ वाकडी यांच्या वतीनं तुम्हाला ही दमदार स्पर्धा पाहायला मिळेल. आणि एकूण त्या स्पर्धेमध्ये 48 संघ खेळतील. प्रत्येक दिवशी 8 संघ त्या दिवशी स्पर्धेमध्ये खेळतील आणि ती स्पर्धा 23 जानेवारी ते 27 जानेवारी या कालावधीमध्ये तुमच्या भेटीसाठी येईल. अतिशय दमदार फटका सजवला होता. परंतु तसेच DM सिनारे यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 1000 रुपयाची आम्हाला देणगी देण्यात आले. त्यांचं सहर्ष स्वागत. हो, बराचसा बाउन्सर. चेंडू पिच झाल्यानंतर अतिरिक्त बाउन्सर. पंचांचा इशारा, इट्स नो बॉल. फ्री हिटची नक्कीच नामी संधी असेल ते फलंदाजाला, कारण की धावा देखील कमी आहेत. मोठे फटके लगावे लागतील. वाबंजे संघ बॅकफुटला जाताना आपण पाहतो 4 विकेट गमावलेत. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना धाव फलकावर धावा फक्त आणि फक्त 12. आता मात्र फ्री हिटची नामी संधी असेल. इथे मोठा फटका येईल का? अजूनही एक षटक पूर्णपणे शिल्लक असेल. इथे फ्री हिटची संधी होती. हलक्या हाताने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. बॅकअप चांगला राहिला बा, त्यामुळे इथे कोणतीही धाव मिळली जाणार नाहीये. मोठा फटका लगवायची संधी होती. हलक्या हाताने चेंडू बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे देखील निर्धाव चेंडूची सांगता. अतिशय खराब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सादर करत असताना टीम आपण पाहतो वाबंजे संघ, श्री गुरुदेव दत्त वाबंजे संघ. मोठे फटके मारावे लागतील. अजून देखील मोठे फटके आले तर एक सन्मानजनक स्कोरपर्यंत नक्कीच पोहोचू शकता. कष्ट करावे लागतील, संघर्ष करावा लागेल इथे फलंदाजांना. इथे ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर. पंचांचा इशारा आहे तो यस, इट्स वाईड कॉल. अवंतर धाव संख्येमध्ये बदल. टोटल धाव संख्या 13. 4 गडी बाद. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. इथून देखील प्रत्येक षटकामध्ये 2 मोठे फटके आले तर मी म्हणेल चांगल्या स्कोरपर्यंत पोहोचू शकाल. परंतु इथे मोठे फटके मारेल हाच मोठा प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. इथे हा पुन्हा एकदा पंच करण्याचा प्रयत्न. चेंडू पिच झाल्यानंतर अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू होता. इथे देखील निर्धाव चेंडूची सांगता. मोठे फटके लगवण्याच्या नादामध्ये इथे कुठेतरी डॉट चेंडू खेळले जातात. प्रेशर क्रिएट केला तो इथे फलंदाजांवरती. मोठे फटके मारण्यामध्ये अपयश नक्कीच ठरत आहे श्री गुरुदेव दत्त वाबंजे संघातील फलंदाजांना. मोठे फटके मारावे लागतील. इथून देखील मोठे फटके आले तर धाव फलकावर धावा चांगल्या जोडल्या जाऊ शकतात, याचा विचार करावा लागेल. दोन्ही फलंदाजांना सल्ला मसलत करणं गरजेचं राहील. इथे मोठा फटका येईल का? यस, चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू जाईल सरळ फाईन लेग रिजन मध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क. दॅट्स अ ह्यूज हिट. षटकार. आवश्यकता होती. मोठे फटके येतील, जर आले तर चांगल्या स्कोरपर्यंत नक्कीच धाव फलक जाऊ शकेल. तर नेक्स्ट मॅच खानाव संघाचे संघनायक आणि त्यांचे प्रतिस्पर्धी मोसारे संघाचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी यावं.
आणि DM बाई सिनारे यांच्या वतीने स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं योगदान लाभलंय. DM बाई सिनारे यांना विनंती असेल यावं आपलं सहर्ष स्वागत. अद्याप 2 चेंडू शिल्लक आहेत. राकेश फडके गोलंदाजी मार्कवर अक्षयच्या बॅटमधून दमदार हिट आपण पाहिला. फाईन लेग रीजन मध्ये षटकार लगवला. गोलंदाज राकेश पुन्हा एकदा तयार. इथे पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू टाकला होता. मोठा फटका लगवायचा होता परंतु इथे एक धाव मिळाले आणि दुसरी धावेचा देखील प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. थ्रो केला होता परंतु बॅकअप तिथे मिळाला नाही त्यामुळे अतिरिक्त 1 धाव मिळेल आणि 2 धावा या चेंडूवरती. टोटल स्कोर धावा आपण पाहतो 21. 21 धावा 4 गडी बाद. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना षटकातला अद्याप 1 चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू पेश करत असताना गोलंदाज राकेश फडके गोलंदाजी मार्कवर माफ करा राकेश पाटील. फुल टॉस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. लगी तो आजादी तो बर्बादी आणि इथे डॉट चेंडू फेकला जातोय. पंचांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना श्री गुरुदेव दत्त वाबंजे संघ 3 षटकाच्या आकडे जाऊन पोहोचलाय. ते म्हणजे 21 4 लॉस. वर धावा आपण पाहतो 21. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये दमदार सुरुवात राहिली टीम 5 स्टार विगर संघाची. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकाचा विचार केला 1 धाव खर्च केले होते सनील फडकेने. त्यानंतर दीपक फडकेने देखील चांगली गोलंदाजी केली. राकेश देखील चांगली गोलंदाजी मिळून 8 धावा देऊन 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आपण पाहतो. दुपारच्या सत्रात सुरुवात झालेली आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये आपण पहिली लढत पाहतोय. पहिल्या फेरीतील 4थी ही मॅच असेल. 5 स्टार विगर विपक्ष श्री गुरुदेव दत्त वाबंजे. नक्कीच आपण एन्जॉय करतात. सीमारेषा बाहेर बसलेल्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं तसेच व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांचं एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मी लवेश दिघे मोरबे आपलं मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक तिरंगा चषक 2024 मध्ये स्वागत करतो. तीन षटकाचा अद्याप खेळ संपलाय. 3 षटकाच्या अखेरीस टोटल स्कोरवर धावा लागले 21 4 लॉस. शेवटचा षटक स्लॉगवरचं षटक आर्यन गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल वाबंजे संघाकडून आणि धावा येणं तेवढं गरजेचं राहील कारण की दुपारच्या सत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळतात. 5 स्टार विगर संघाचा विचार केला तर दर्जेदार फलंदाजी आपण पाहतो. राकेश असतील, दीपक आणि सनील फडके. हॅलो, मोसारी संघाचे संघनायक उपस्थित झालेत तर गावदेवी क्रिकेट संघ खानाव कॅप्टन आपण टॉस साठी संपर्क साधा. पहिला चेंडू ऑफ स्टिकला शपलवर मारण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतोय लेग स्टिकच्या बराचसा बाहेर. इट्स वाईट कॉल. खानाव संघाचे संघनायक योगेश पाटील इथं उपस्थित झालेत. खानाव संघाचे कर्णधाराचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. इनिंग ब्रेक नंतर लगेचच टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. गोलंदाज आर्यन पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर. राऊंड द विकेट. इथे पहा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षण तिथे तैनात. फटका अतिशय दर्जेदार सजवलं होता परंतु जे जालं रचलं होतं त्या जाल्यामध्ये सापडलाय फलंदाज पार्थ. बॅक टू द डगआउट. याच दरम्यान तिरंगा 11 धुंद्रे संघाचे खंदे समर्थक राजेशभाई जले यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. आपलं सहर्ष स्वागत. 5व्या विकेटचं पतन. पार्थला परतावं लागलं. अतिशय नेत्रदीपक फटका सजवला होता परंतु तिथे खेळाडू तिथे तैनात होता. कव्हर रिझन मध्ये चांगला झेल घेतला गेला आणि आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. इनॅट क्रमांक 7व्या क्रमांकावर येणारा खेळाडू हर्षद मैदानाच्या आतमध्ये. अक्षय फलंदाजी मार्कवर. नॉन स्ट्राईकला देखील अक्षय मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू केलेत आणि 6 धावा त्यांच्या माध्यमातून त्यांच्या बॅटमधून आपण पाहतो. गोलंदाज आर्यन पुन्हा एकदा राऊंड द विकेट तयार. इथे पहा सुरेख चेंडू उचललाय.
ओव्हर पिच चेंडू टाकला होता, थोडासा गतीमध्ये परिवर्तन केलं, मागील चेंडू देखील थोडासा पुढे टाकला होता, हा चेंडू थोडासा मागे ठेवला आणि चेंडू सरळ विसावतो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू जे होईल इथून सांगता. शेवटचं षटक, स्लॉगरचं षटक, 4 चेंडू अद्याप शिल्लक. आर्यन गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तयार. फुल टॉस बनवून खेळण्याचा प्रयत्न, यू मे साय डेफिनेटली हिट. क्लीन बोल्ड आर्यनच्या माध्यमातून यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. गोल्डन डकचा शिकार होऊन माघारी परततोय अक्षय. ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये खेळ चालू असतो ना, त्या प्रकारे सुमधुर गीत डीजे सानिया अँड साऊंड सर्व्हिस प्रोप्रायटर डीजे नितीनच्या माध्यमातून खरं तर लगवलं जातं. अतिशय दमदार संगीत गेले 4 दिवस आपण प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. दमदार सुमधुर गीत त्यांच्या माध्यमातून नेहमीच ऐकायला मिळतात. गोलंदाज आर्यन पुन्हा एकदा तयार असेल, चांगली गोलंदाजी मी म्हणेल त्याच्या माध्यमातून आपण पाहतो. इथे पाहून साईडला मारायचा प्रयत्न, टॉपेज लागलाय, झेलची नामी संधी आणि सनील फडके तिथे कोणतीही चूक करणार नाही. विकेटचं पतन, दुसरा धक्का इथं आपण पाहतो या षटकामध्ये. आर्यनच्या माध्यमातून इथं 7व्या विकेटचं पतन. फलंदाज राहुलला देखील गोल्डन डकचं शिकारून माघारी परतावं लागेल. आपण पाहतोय स्लॉगोवरच्या षटकामध्ये देखील खराब सुरुवात. 22 धावांवरती 7 विकेट्स गमावे लागलेत त्या वावंजे संघाला. आर्यन फडके अतिशय दमदार गोलंदाजी करत असताना आपण पाहतो आतापर्यंत त्याच्या खात्यामध्ये 3 विकेट्स नक्कीच आपण पाहतोय. हाफ ट्रॅक होता, पूल करण्याचा प्रयत्न, टॉपेज लागलाय, फाईड लेग रिजन मध्ये खेळाडू जाईनात, परंतु तिथे त्याच्या आवाक्याच्या बाहेर झेल सुटला जातोय आणि चेंडू जाईल सरळ सीमारेषा. या चौकाराने धाव फलकावर धावा 26 धावा आपण पाहतोय 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा चेंडू इथे पहा मैदानाच्या टॅपिंग क्रिकेट, कव्हर रिजन मध्ये थोडीशी चुकी, पडेल महागात आणि चेंडू शेवटच्या चेंडूवर जाईल सीमा पार 4 रन. तसेच या स्पर्धेचा आनंद घेत असताना कर्जत तालुक्यातील एक दिग्गज पॅकर म्हणून ज्यांची ओळख आहे मित्रांनो, ते तनिष 11 सालवड संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय गणेश कदम साहेब स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांच्या वतीनं तिरंगा चषकासाठी या स्पर्धेसाठी शुभेच्छा आहेत, त्यांचा आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर इनिंग इथे कंप्लीट झाली आहे. तर टॉस देखील करूया आपण. मोसारे विरुद्ध गावदेवी खानाव या 2 संघांमध्ये आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच तुमच्या भेटीसाठी येईल. तर धावा बनवल्या 30-31 धाव्यांचा टार्गेट असेल. तर टॉस का बॉस टटेंडा टायबो अनिल टेंबे पंच. तर टॉस का बॉस कॅप्टन योगेश अँड प्रवीण. तर टॉस जिंकलाय मोसारे क्रिकेट संघाने. निर्णय असेल तो घेऊन लगेच आपण ही मॅच संपल्यानंतर उतरायचं आहे. बघा मित्रांनो, मगाशी आम्ही अनाउन्समेंट केली होती की जानेवारी महिन्यामध्ये हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आणि धर्मवीर आनंद देगे साहेब यांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला वाकडीच्या मैदानावरती, आता हिंदू हृदय सम्राट मैदान वाकडी या ठिकाणी तुम्हाला डे नाईटची स्पर्धा 23 ते 27 जानेवारी पाहायला मिळेल. अर्थातच रायगड जिल्हा प्रमुख शिवसेना सन्माननीय रामदासजी शेवाले साहेब आणि तालुका प्रमुख बिंदासबाई टोंबरे यांच्या मार्गदर्शनाने ही स्पर्धा खऱ्या अर्थानं गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ वाकडी यांच्या वतीने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. तर स्पर्धेमध्ये एकूण 48 संघ खेळतील. प्रत्येक दिवशी 8 संघ या स्पर्धेमध्ये असतील. ABC या लॉट्सला 1 बाईक असेल आणि DEF या लॉट्सला 1 बाईक, म्हणजे 2 बाईक तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. आणि फलंदाज गोलंदाज यांच्यासाठी आकर्षक पारितोषिक त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. आणि प्रत्येक दिवशी लकी ड्रॉसाठी
अर्थातच प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ स्पोर्ट्स सायकल त्या ठिकाणी देण्यात येईल. तर नक्कीच ही स्पर्धा डे नाईट फॉर्मॅटमध्ये यंदा तुम्हाला पाहायला मिळेल. 23 जानेवारी ते 27 जानेवारी शिवसेना जिल्हा प्रमुख अर्थातच आणि तालुका प्रमुख ही ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळेल. धन्यवाद. आणि या स्पर्धेचे आयोजक नेरेदुंद्रे विभाग प्रमुख सुकेश भोपी आणि गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ वाकडी शिवसेना शाखा प्रमुख अक्षय मस्कर यांच्या मार्गदर्शनाने स्पर्धा पाहायला मिळेल. तर राजेश जले साहेबांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. खंदे समर्थक तिरंगा 11 धुंद्रे क्रिकेट संघाचे यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. त्याच्यानंतर विशाल शिनारे यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी अमर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते विशाल शिनारे यांचा इथे शुभ सन्मान आपण करावा. बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन जी ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करून दिली गेली आणि बेस्ट फिल्डर या ट्रॉफी ज्याने आम्हाला दिल्या ते विशाल सिनारे यांचा इथे सन्मान. दरवर्षी स्पर्धेसाठी काही ना काही ज्यांच्या माध्यमातून आम्हाला दमदार योगदान लाभतंय त्यांचा इथे शुभ सन्मान. आणि तिरंगा 11 धुंद्रे संघाचे कोच आहेत मित्रांनो ते विराट क्रिकेट खऱ्या अर्थानं विराट कोहली यांचे देखील मोठे फॅन आहेत ते. म्हणजे RPL ला किती भांडत असतील तुम्ही विचार करा. इंडियन प्रीमियर लीग मध्ये किती भांडत असतील. संजय फडके साहब आपलंही सहर्ष स्वागत करतो आम्ही स्पर्धेच्या वतीने इन एक्शन में तुम्हाला पाहायला मिळतील. तो धन्यवाद दोस्तों. चलते मैदान की तरफ 24 गेंदों में 31 रनों का टारगेट है. छोटा सा लक्ष्य जरूर है लेकिन जिस तरीके से विट्ठल सर इनकी टीम यंगस्टर वाजे ने इस टारगेट को 2 गेंदों में 1 पर लाकर खड़ा कर दिया था कि वही गेंदबाजी अगर चलती है श्री दत्त कृपा 11 वावन जी टीम की तो मजा आएगा मुकाबले में. सचिन फड़के और सनील बिल्कुल सनील फड़के की अगर चर्चा करेंगे दोस्तों तो एक उनकी वीडियो जरूर वायरल हुई थी कि मना मारा मारी पकते पड़ते और प्यार से आंबो भी कहा जाता है इन्हें. दमदार खिलाड़ी है दोस्तों. तो खानाओं के ना टूर्नामेंट में बिल्कुल इस खिलाड़ी को बाइक देगा कभी नवाजा गया था. ये बेहद दमदार खिलाड़ी के तौर पर जाने जाते हैं. लेकिन वावन जी टीम की तरफ से गेंदबाजी की कमान संभालने के लिए विवेक आएंगे बॉलिंग के लिए. शुरुआत करेंगे दीपक माफ कीजिएगा सचिन और 9 स्ट्राइक एंड पर सनील होंगे. तो गेम इज ऑन. पहली गेंद यहां पर फेंकेंगे अंपायर का इशारा आता हुआ यहां पर मैच स्टार्ट. और पहली गेंद के ऊपर गैप ढूंढा है और सीधा गेंद को फेंका सीमा रेखा एक्स्ट्रा कवर की तरफ. पारी की शुरुआत दमदार 4 रन. तो चलिए यहां पर बॉलर होंगे तैयार. इस बार भी अच्छा शॉट था लेकिन वहां पर फील्डर तैनात है. 1 रन मिलेगा. 1 की मदद से बढ़ता हुआ स्कोर है. स्कोर कार्ड के ऊपर टोटल 6 रन. 31 रनों का एक छोटा लक्ष्य रखा है और ऐसे हालातों में गेंदबाजी की कमान आप देख सकते हैं. विवेक बॉलिंग मार्ग पर. पावर पे के ओवर में दमदार गेंदबाजी करना उनके लिए बहुत जरूरी होगा. जिस तरीके से 5 स्टार विगर टीम के गेंदबाजों ने गेंदबाजी की है बिल्कुल उसी तरह गेंदबाजी इन्हें भी करनी पड़ेगी. तब ये लो स्कोर के मुकाबले को आप बचाने का प्रयास कर सकते हैं. और सनील के लिए बेहतरीन गेंद रिलीज की थी. वहां पर गेंदबाज ने डॉट बॉल की समाप्ति. विवेक यंगस्टर गेंदबाज है और यकीनन यहां पर अपना पूरी तरीके से गेंदबाजी का जो ताकत है वो इस वक्त 5 स्टार विगर टीम के बल्लेबाज ताकतवर बल्लेबाज सनील के खिलाफ इस्तेमाल करते हुए. आसान नहीं होता पावर प्ले में किसी भी बड़े बल्लेबाज के सामने गेंदबाजी करना लेकिन यौका खाने के बाद हिम्मत नहीं हारी. लाइन और लेंथ अभी भी बरकरार रखी है.
हाफ ट्रैकर की बॉल थी, खेल दिया इस गेंद को कवर के ऊपर से। सनील फड़के के बल्ले से ये दमदार स्ट्रोक, 6 रन। बल्ले से ये दमदार छक्का और इसी 6 रनों की मदद से साई स्टार 11 वीगर टीम का स्कोर पहुंचा है 12 रनों के ऊपर बगैर विकेट खोए नुकसान पर। दमदार शुरुआत, सनील के सामने गेंदबाजी करना थोड़ा सा मुश्किल ही होता है, लेकिन गेंद अच्छी रिलीज की थी, लेकिन समय था बल्लेबाज के पास जो उछली हुई गेंद आसानी के साथ खेला सीधा 6 रनों के लिए। 6 रनों की मदद से सनील ने अपना खाता खोला। पहली गेंद डॉट खेली थी और उसके बाद यह बहुत बड़ा छक्का विवेक के गेंदबाजी के ऊपर सनील के बल्ले से हमें देखने को मिला। फिर से एक बार बॉलर होंगे तैयार और इस बार लोवर फुल टॉस बॉल ऑन साइड में खेल दिया इस गेंद को। दूर से खिलाड़ी आएंगे, डीप में उठाएंगे, रनिंग बिटवीन द विकेट में तेज है दोनों भी खिलाड़ी। आसानी के साथ, आराम के साथ वहां पर 2 रन बटोरे बल्लेबाजों ने और इसी 2 रनों की मदद से हालांकि स्कोर कार्ड के ऊपर पहुंचा है 14 रन। 17 रनों की अभी भी आवश्यकता है। ये मुकाबला अगर देखेंगे ना तो साई स्टार 11 वीगर टीम पूरी तरीके से अपनी तरफ खींचने का यहाँ पर प्रयास कर रही है और यकीनन यहाँ पर जो बल्लेबाजी की शुरुआत हो रही है वो दमदार बल्लेबाजी पहले विकेट के लिए। और इस बार ऑन साइड में मोड़ दिया है, 1 रन तो जरूर पूरा। फील्डर आएंगे वहां पर, इस बार अच्छी फील्डिंग, दूसरा का मौका नहीं देंगे। पहले गलती जरूर की थी लेकिन इसके बाद वो गलती नहीं दोहराएंगे। बेहतरीन ओवर रहा साई स्टार वीगर टीम के लिए और पावर प्ले की बात करेंगे, जो रन चाहिए थे वो बटोरे। 1 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है 15, टारगेट है 31 का, 18 में चाहिए 16 रन। कहीं स्टेज के पीछे डांस तो नहीं हुआ इस गाने के ऊपर, क्योंकि ये गाने जो है वो दर्शक जब अपने समर्थक रहते हर एक टीम के, जब ऐसे गाने सुनते हैं ना नाइट में खास करके, तो नाचते झूमते हैं। और ये नितिन का गाना डीजे के माध्यम से सुना आपने, और सैंडी पालकर के ये फेवरेट गाना है। 18 गेंदों में चाहिए केवल 16 रनों की जरूरत। विकेट नहीं गवाया पहले पावर प्ले में, ये अच्छी बात होगी साई स्टार वीगर के लिए, लेकिन यहाँ से अगर कमबैक करना है तो लगातार दबाव बना रखना पड़ेगा बल्लेबाजों के ऊपर, तभी तो यहाँ पर दत्त ग्रुपा 11 वावंजी टीम मुकाबले में अपना बेहतर प्रदर्शन दे सकती है। स्ट्राइक एंड पर सनील, बॉलिंग में परिवर्तन, दूर वाले छोर से नए गेंदबाज विनीत। पहली गेंद यहाँ पर ऑफ स्टंप यॉर्कर का इरादा जरूर था, लेकिन वो ज्यादा बाहर थी ऑफ स्टंप से, इसके बदौलत अंपायर ने इस गेंद को वाइड बॉल का करार घोषित कर दिया है। एक्स्ट्रा गेंद यहाँ पर दोबारा रिलीज करना पड़ेगा, दोबारा डालनी पड़ेगी इस गेंद को। 1 रन होगा, 1 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर है 17 रन। 16 रन स्कोर कार्ड के ऊपर, 15 रनों की अभी भी जरूरत है। अच्छा शॉट है, शॉट पॉइंट के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक, डीप पॉइंट में कोई खिलाड़ी तैनात नहीं है। मिलेगा एक बड़ा शॉट सनील के बल्ले से, सीमा रेखा पार 4 रन। चार रनों के मदद से हालांकि बढ़ता हुआ स्कोर है टोटल 20 रन। जीतने के लिए मात्र केवल और केवल 11 रनों की जरूरत। आज के सभी मुकाबले कई रफ एंड टफ देखने को मिले, कई एक तरफा देखने को मिले, तो अमर समय आप बहुत आपके पास बचा है, तो साथ ही साथ आप जो बाकी 3 टीमें हैं, नांदिवली, कोलीबाड़ा, नेवाले और वल्लभ, इन तीनों टीमों को भी कॉल करके रखिए, क्योंकि ये आज के 10 टीमें हैं, उनमें से एक टीम जल्दी क्वालिफाई करेगी सुपर 4 के लिए। गेंद सीमा पार 4 रन। से स्कोर पहुंचा है 24, मात्र 7 रनों की अभी भी केवल जरूरत है साई स्टार 11 वीगर टीम को। यूट्यूब के जरिए अगर मैच देख रहे होंगे नेवाली, वल्लभ और नंदिवली, कोलीबाड़ा, तो समय के साथ आपको यहां पर आना बहुत जरूरी होगा। गैप ढूंढा है कवर्स और एक्स्ट्रा कवर के बीच में से सीमा रेखा पार, बैक टू बैक बाउंड्रीज, सनील के बल्ले से 4 रन, लगातार तीसरी बाउंड्री और चौकों के हैट्रिक कंप्लीट।
और इसी के साथ ये मुकाबला किया है फिनिश। कवर्स के ऊपर से शानदार स्ट्रोक 6 रन और सनील ने ठोके इस मैच में 27 रन 8 गेंदों में। क्या कमाल की बल्लेबाजी देखने को मिली और इस मैच के मैन ऑफ द मैच के हीरो, नो डाउट दैट। गेंदबाजी बढ़िया, बल्लेबाजी बढ़िया, सनील रहे इस मैच के हीरो। सनील आइए मैन ऑफ द मैच का अवार्ड लेने के लिए। और दीपक लाइन अप करके मैदान के अंदर जाइए और वावन जी टीम लाइन अप करके मैदान से आप बाहर आइए। नेक्स्ट मैच टॉस विन कैप्टन मोसारी टीम तुरंत फील्डिंग लगाइए मैदान के अंदर और उनके सामने खेलेगी गाउदी भी 11 खानाओ। आपकी सलामी जोड़ी तुरंत मैदान के अंदर भेजिए। चलिए मोसारी टीम तुरंत फील्डिंग लगाइए। सनील आइए मैन ऑफ द मैच की ट्रॉफी